जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मुक्ताईनगर MIDC बाबत मोठी अपडेट मुक्ताई वार्ताच्या हाती आलेली आहे। दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर MIDC बाबत महत्त्वाची अपडेट बातमी दिलेली आहे आणि त्यांनी काय सांगितले पहा। मी असं म्हणत नाही 100% ठिकाणी तसं एक 10-20 ठिकाणी तशा पद्धतीत त्या ज्येष्ठांना वागणूक मिळते, ती वागणूक मिळाली नाही पाहिजे। ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे। ज्येष्ठांची त्या पद्धतीमध्ये योगी साहेबांनी सांगितले की आम्ही सहली करतो, वन भोजन करतो, थोडं फिरत असतो, त्यातून कुठेतरी विरंगुळा होतो आणि त्या विरंगुळातून ज्येष्ठांना कुठेतरी वाटतं की आपण आपलं आयुष्य जगतोय, शेवटचे दिवस आहे। प्रत्येकाला असं वाटतं की आता माझ्या आयुष्याचा सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि अशा दिवसामध्ये मला भावनिक आधाराची गरज आहे। त्या टायमाला आधार देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही शिवसेना म्हणून संघटना म्हणून आपल्या कायम श्रमात आपल्या सेवेत राहू, याच्याबद्दल मी आपल्याला आश्वासन देण्यासाठी मी इथे आलेलो आहे। आश्वासन नव्हे तर वचन देण्यासाठी मी इथे आलो आहे की चंद्रकांत पाटलांचे वडील नाही आहे, तुमच्या माध्यमातून माझ्याकडे वडीलधारी मंडळी मोठ्या प्रमाणात आई नाही पण आईची माया या भगिनीच्या माध्यमातून माझ्याकडे आहे आणि मी राजकारण करत नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊनचा विषय आहे। मी 2014 मध्ये प्रत्यक्षात गवई साहेब राजकारणात आलो, तत्पूर्वी मी राजकारणात नव्हतो, मी समाजकारणात होतो। 2014 मध्ये ती युती तुटली आणि मला लढण्याची संधी मिळाली। तत्पूर्वी मी काही निवडणूक लढणार होतो, मी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होतो आणि आज आमदार म्हणून काम करत असताना सरकारच्या माध्यमातून काय केलं पाहिजे, काय करू शकतो ते सगळं करण्याचा आपण प्रयत्न करतोय। गवई साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। खरं आहे, उच्च शिक्षित मुलंही आज बेरोजगारीसाठी कंटाळून दररोज माझ्या दारात कुठे 10-12 हजार रुपयाचा पगार कुठे मिळेल का, काही रोजगार मिळेल का, या युवकांचे ते पण असतात। त्या गोष्टी मी समजून घेऊ शकतो, पण आपण MIDC केलेली आहे, चॅप्टर 6 लागू झालेला आहे, जागा ॲक्वायरची आपल्याकडे सुरुवात झालेली आहे। ही काही अशी आश्वासनं नाही आहे, तर प्रत्यक्ष कागदावर आपण 250 एकर मध्ये MIDC केलेली। 250 एकर मध्ये MIDC खूप मोठी होती, पण मिनी MIDC चा कन्सेप्ट आपण मुक्ताईनगरसाठी आणला होता आणि तो पूर्ण करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला पूर्ण ताकद दिलेली आहे। परवा माझ्या लाडकी बहीणच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि गुलाबराव पाटील साहेबांनी मुक्ताईनगर आणि धरणगाव MIDC ची जी घोषणा केली ती प्रत्यक्षात झालेली आहे आणि माझ्या तरुण बांधवांना त्याच्या माध्यमातून एक रोजगारीचा लाभ मिळणार आहे, याच्याबद्दल सरकार आहे। माननीय माझ्या भगिनींसाठी 3000 रुपये आज खात्यात पडले, अनेकांच्या खात्यात पडले, अनेकांच्या खात्यात पडतील। लाडकी बहिणीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा प्रत्यक्षात साकारला जातोय। मी ते राजकीय भाषण करायला आलो नाहीये, पण खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक असतील किंवा परिसरातले माझे सगळे बंधू असतील, यांना मायेचा आधार कुठेतरी दिला पाहिजे, कुठेतरी कोण त्यांच्या सोबत असलं पाहिजे। तेवढं मी त्याच्यासोबत काल होतो, आज आहे आणि उद्याही राहील। की कोणतीही स्थिती असेल मी आहे तोपर्यंत त्याच्यासोबत राहील, हे मी त्यांना वचन देण्यासाठी आज आपल्यासमोर आलो आहे। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी माझे गुरु पण इथे बसले, ते नेहमीच मला सांगायचे की चंद्रकांत साला तू इतका उन्हाळा आहे की तू काहीच करू शकणार नाही, तू 10वी पास होणार नाही। ते मला नेहमी प्रोत्साहन देत राहायचे, याच्या मागचं प्रोत्साहन होतं। ते सांगायचे की तू जरा अभ्यासाकडे लक्ष दे, काहीतरी कर, असं मला ते सांगायचे। आणि तेच चव्हाण साहेब तिथून मला बघताय आणि ते मला नाही तर वर्गातल्या प्रत्येकाला तशा पद्धतीत ते उत्स्फूर्तपणे तो काम केलं पाहिजे, परीक्षेत पास झाला पाहिजे, चांगले मार्क मिळवले पाहिजे आणि भावी आयुष्यात चांगलं केलं पाहिजे, अशा पद्धतीने सांगणारे सगळे माझे गुरुजन अर्चन रामचंद कोळी यांना आरा कोळी नावाने ओळखलं, त्यांनी आमच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न केलाय। जोगी मांडवांनी आमच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न केलाय किंवा अनेक आधी देशमुख साहेब, प्रमोद देशमुख साहेबांनी खऱ्या अर्थाने मला युवा दशेमध्ये राजकारणात आणलं, नाही तर माझा काही पिंड नव्हता। भारतीय विद्यार्थ्यांची पहिल्यांदा 1989 मध्ये जबाबदारी देशमुख साहेबांनी दिली आणि राजकारणात पुढे घेऊन जाताना त्याचं बोट धरून मला मार्गदर्शन केलं, मार्गक्रमण करताना प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले। म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानतो, आपले सगळ्यांचे आभार मानतो। एक सामान्य कुटुंबातल्या पोलिसाचा पोरगा, ज्याचं एकही कुटुंब या गावातले नातकोत नाही, त्याचं कुटुंब वावण भरून आपण सगळ्यांनी इतिहास बदलला आणि मला एक संधी विधानसभेत जाण्याची दिली, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो। ऋण व्यक्त करू मी शकत नाही, कायम आपल्या ऋणात राहण्याची माझी इच्छा आहे आणि मी आपल्या कायम ऋणात राहील। मला ते ऋण उतरवण्याची मुळीच आवश्यकता वाटत नाही, कारण आपल्या ऋणातून एक वेळ मुक्त झालो म्हणजे मी मोकळा झालो असं होणार नाही। माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या सेवेमध्ये कायम राहील
मला असं वाटतंय की मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक कौटुंबिक आजच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम मी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपण सगळे आलात त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये विरंगुळा केंद्रही जे जोगी साहेबांनी सांगितलं एक लगेचच मी तुम्हाला विरंगुळा केंद्र मंजूर करून देईल तर जागेची उपलब्धी आपण करून दिली त्याबद्दल मला मदत होईल आपण लिहून दिलेलं होते बांधून देण्यासाठी पर्यंत जागेचाही ठराव आपण केलेला आहे तर मी ते निश्चितच करेन आणि हे नुसतं वरच्यावर बोलण्यात नाही तर प्रत्यक्षात कामातून करण्याची माझी सवय आहे आणि मी लगेचच तुम्हाला विरंगुळा केंद्र चांगल्या पद्धतीने करून देईन तसे आपण मुक्ताईनगरला 7 हॉल केले आहे प्रत्येक हॉल हा कम्युनिटीचा हॉल आहे त्या हॉलला काही रुपये लागत नाही फक्त एक मेंटेनन्स साठी त्याला थोडेफार पैसे ते लोक घेत असतात तर त्या हॉलमध्ये आपण सार्वजनिक कार्यक्रम करू शकता आम्ही आपल्याला जो विरंगुळा केंद्र देऊ त्याही माध्यमातून आपण लोकांची सेवाच करावी त्याबद्दल काही शंका नाही आपण सगळे इथे आलात मला ऐकून घेतलं सगळ्यांच्या सोबत थांबला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र